म्हण की. नमस्कार मित्रांनो, आपण निघालो उदगीरीला. वरती जाऊन आपल्याला काम करायचं होतं म्हणून कामाचं सामान घेऊन लगेच गाडीला बांधून घेतलं. आणि पुढच्या आठवड्यात यात्रा असल्यामुळं आम्ही काही यात्रेची बी तयारी चालू आहे आमची. यात्रेला छोटा स्टॉल असतोय आपला आणि त्याचं साहित्य आपण घेऊन चाललोय गाडीवरून. तर गाडीला बॅग बांधली आणि आम्ही निघालो उदगीरीला. आणि हे बघा मित्रांनो, पुढे या गट मागे या गट, काय विषय बेकारच आहे. सामान घेऊन वर असं जायचं म्हटल्यावर रिस्की आहे, पण काय आता पर्याय नाही. आपल्याजवळ काय मोठी गाडी नसल्यामुळं आपण बारक्याच गाडीवरून नेतोय. आणि आपण आता आलोय साईडवर. तर सामान सगळं काढून घेतलं आणि कामाला सुरुवात बी केली. आणि पटपट काम उरकून आपण निघालोय होळी आणायला. आणि आज आपली पहिलीच होळी आहे, त्याच्यामुळे काय विषय बेकार. पोरं सगळे लागलेत कामाला. आणि तुमच्याकडे होळीची पद्धत कोणती असते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि काय मग होळी लावली खांद्याला आणि पोरांनी म्हटलं चलो. आणि काय होळी आपल्याला घेऊन जायची होती लांब, म्हणून काय आम्ही थांबलो नाही. आणि होळी घेताना चपलं काढायला लागतात, म्हणून भावाने म्हटलं चपलं घेऊन तुम्ही पुढं लागा. आणि भाऊ काय तोडीत निघाले ते. आणि होळीच्या वाप्यात आलो आणि पहिली सगळी घाण काढून घेतली. तर भाई लोक सगळे कामाला लागले ते घाण काढायच्या. आणि तेवढी सगळं उरकून घेतला आणि होळी उभी केली. आणि आज पहिलीच होळी असल्यामुळे होळी बघा बेकार मोठी आहे. आणि होळी चांगली ठेचून घेतली आणि भावांनी म्हटलं जरा थांबा, तुमचा व्हिडिओ काढतो. मग काय भाऊ बी तयार मारामारी करायला लागले ते. आणि काय पहिलीच होळी असल्यामुळं आईचं तर नाव घ्यायला पाहिजे. आड्यालवरी पड्यालवरी आमच्या काळमाची सोन्याची शरीर. मग काय पाऊस बी पडत होता म्हणून म्हटलं भावानो जरा पेटून घ्या. होळी पेटल्यानंतर हे बेकार कार्यक्रम. हे बघा काय विषयच नाही. बारकी पोरं लागलीत आता पळापळी करायला. अरे पण हळू पळा म्हटलं जरा लागल पाया बियाला. आणि आमच्या होळी नवी पेट घेतली अशी की काय बघाच खतरनाकच एकदम. पिढ्यानपिढ्या चालत आलेली होळी देवाची प्रथा. आणि ही काय पण मोडत नसतो. भिजलेल्या राखेतला अंगारा उचलला आणि लावला कपाळाला. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि भावाला फॉलो करायला विसरू नका.